अकोल्यामध्ये अशी घटना घडलेली आहे, तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। असं मग त्या कुंडात नक्की काय घडलं होतं त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल झाला होता। ही घटना नक्की काय आहे ते पहा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। अकोले तालुक्यात सापडले चमत्कारिक कुंड। अकोल्याच्या या चमत्कारिक कुंडाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। अकोले तालुक्यातील डोंगर दऱ्यात असलेले हे चमत्कारिक कुंड, ज्याच्यात काय चमत्कार होतं, जे पाहायला लाखोंची गर्दी होती। या कुंडाविषयी कोणालाच माहिती नव्हतं, पण जेव्हा एक पत्रकार तिथे व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि व्हिडिओ काढता काढता त्याचा पाय या कुंडात बुडाला आणि त्यानंतर त्याच्या पायाला असा चमत्कार झाला की ज्यामुळे हे ते कुंड पाहायला आज लाखोंची गर्दी होत आहे। कुंडाच्या पाण्यात चुकून पाय पडल्यानंतर झालेला चमत्कार कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पत्रकार आकाशने गावातल्या अत्यंत जुन्या पुजाऱ्याच्या विषयी माहिती विचारली। त्याविषयी माहिती विचारल्यानंतर त्या बाबांनी जी माहिती सांगितली, जो इतिहास सांगितला, तो ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली। 2000हून अधिक जुने हे कुंड हे इतके जादुई आहे की इतके चमत्कारिक आहे की पण त्याचं रहस्य त्याहून अधिक अद्भुत आहे। त्या बाबांनी पत्रकाराला त्याची सगळी कहाणी सांगितली। या कुंडातलं पाणी आपल्या अंगावर घेतल्यानंतर आपल्या अंगातला स्पर्श झाल्यानंतर काय चमत्कार होतो हे पाहण्यासाठी लोक पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरहून देखील गर्दी करू लागले होते। डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे। वैज्ञानिकांनी देखील अचंबित करणारे काही गोष्टी उघड झाल्या। या पाण्याची चाचणी आता अमेरिकेत होणार आहे। या पाण्यात नेमकं असं काय की ज्यामुळे याच्यात हात बुडवला किंवा पाय बुडवला की मोठा चमत्कार होतो? काय आहे यामागचा इतिहास? का लोक इथे अनेक जिल्ह्यातून गर्दी करत आहेत? चला जाणून घेऊया ही संपूर्ण कहाणी। निसर्गाच्या कुशीत अनेक रहस्ये दडलेली असतात, जी आपण आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेली आहेत। काही रहस्य रामायण काळातले आहेत, काही महाभारत काळातले आहेत, तर काही अगदी अश्मयुगीन काळातल्या काही गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतात। आधुनिक विज्ञानाचा यावर विश्वास बसत नाही, पण जेव्हा त्याचे परिणाम समोर येतात तेव्हा विज्ञानही थक्क होताना आपल्याला कधी दिसत असतं। आता यामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवासमोर एक कुंड होतं। त्या कुंडामध्ये एक नंदीच्या आकाराचा एक झरा होता आणि त्या झऱ्यातून कुंडामध्ये नेहमी पाणी पडत असे, पण लोकांना या चमत्काराविषयी माहिती नव्हतं। पण जेव्हा पत्रकार चुकून त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि चुकून त्या पत्रकाराचा पाय त्या कुंडाच्या पाण्यात पडला। अगदी हिरवट, अगदी खराब दिसणारे हे पाणी विचित्र असू शकतं, त्याच्यात जंतू असू शकतात अशी लोकांना शंका होती। पण जेव्हा या पत्रकाराचा पाय त्या कुंडात पडला आणि त्या पायाला असा काय चमत्कार झाला की जे पाहून आज लाखो लोक गर्दी करत आहेत। त्या पत्रकाराने पायाला काय झालं याचा व्हिडिओ जेव्हा इंटरनेटवर टाकला तर तो अक्षरशः वादळासारखा व्हायरल झाला। आज हजारो लोक तिथे त्या ठिकाणी गर्दी करत आहेत। अगदी 10-15 जिल्ह्यातून लोक तिथे येत आहेत, कारण की त्या पाण्याचा परिणाम अगदी जबरदस्त होत आहे। आकाश एका न्यूज चॅनलसाठी काम करणाऱ्या धाडसी पत्रकार होता। त्याला अकोलेच्या दुर्गम भागातील एका प्राचीन शिवमंदिराविषयी माहिती मिळाली होती। आकाश हा पत्रकार त्या दिवशी निघाला होता। त्याला अकोलेच्या एका जुन्या मंदिराची शूटिंग करायची होती, पण त्याला माहिती नव्हतं की चुकून त्याचा कुंडात पाय पडणार आहे आणि मग या कुंडाची ओळख संपूर्ण जगात होणार आहे। या कुंडाचं पाणी आता अमेरिकेत टेस्टिंग होणार आहे, कारण की त्याचा परिणाम इतका जबरदस्त शरीरावर होतोय की डॉक्टरांना धक्का बसलाय। त्याने अढाळा नदीच्या तीरावर असलेलं शेकडो वर्षापूर्वीचं एक हेमाडपंथी शैलीतील कनेश्वर मंदिर तेथे तो पाहायला गेला होता। वातावरण अतिशय शांत पवित्र होतं। मंदिराचं सौंदर्य तो कॅमेऱ्यात कैद करत होता। तो जसजसा तिथपर्यंत गेला तसतसं त्याने कॅमेरा ऑन केला। हळूहळू तो मंदिरा शेजारी जात होता आणि त्याचं सगळं चित्रीकरण तो करत होता। मंदिर अतिशय जुनं शंकर महादेवाचं मंदिर होतं, परंतु मग त्याचप्रमाणे याच मंदिरा शेजारी कुंड होता, पण तो कुंड बऱ्याच दिवसापासून त्याचं पाणी साफ नव्हतं। पालापाचोळा भरपूर पडला होता। ते पाणी हिरवं दिसत होतं। आता पाणी हिरवंच असणं म्हणजे ते पाणी भरपूर दिवसापासून साचलं असावं असा अंदाज त्याचा होता। या कुंडाचं निरीक्षण केल्यावर असं लक्षात आलं की या कुंडामध्ये एका गोमुखातून वर्षानुवर्ष पाण्याची धार जी आहे ती वाहत आहे। मग पुढे या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा। उत्तम शॉट घेण्यासाठी तो दगडावरून चालत होता आणि त्या क्षणी त्याचा तोल गेला। स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो त्या कुंडात पडला होता, पण त्याला पटकन त्याने एका दगडाला पकडून पण त्याच्या उजवा पाय तो त्या थंडगार पाण्यात बुडाला। पाणी इतकं थंड होतं की पाणी इतकं शीतल होतं की विजेच्या वेगाने त्याच्या अंगामध्ये एक लहर तयार झाली। करंट बसल्यासारखं झालं। त्याला वाटलं आता कदाचित आपण आपला पाय खोल रुतला की काय।
चिखलात गुंततोय की काय, तो म्हणाला. अरे देवा, असं म्हणत त्याने तो पाय पटकन वेगाने काढला. काही क्षण, काही सेकंदात तो पाय पाण्यात बुडलेला असेल. त्याने बूट आणि पॅन्ट ओली झाली होती. त्याने त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. आपलं काम पूर्ण केलं आणि तो शहराकडे परतला. त्याला कल्पना नव्हती की इथं पाण्यात जर पाय बुडाला होता त्याने तो पाय तसाच धुतला नाही, कारण की आसपास कुठेही चांगलं पाणी नव्हतं. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने व्यवस्थित त्याचा पाय धुतला. तो जो बूट तो त्याने घातला होता तो त्याने धुतला आणि जी पॅन्ट त्याने वापरली होती ती देखील त्याने धुवायला टाकली होती. आता त्याला माहिती नव्हतं की पायात आणि त्या पाण्याचा परिणाम त्याच्या अंगावर कसा होतोय. आता त्या पाण्याचा परिणाम त्याच्या पायावर असा काही होणार होता की ज्यामुळे पुन्हा पुन्हा एकदा आकाश त्याच गावात जाऊन सगळ्या कुंडाचा इतिहास उलगडणार होता. आणि या कुंडाचा इतिहास हा इतका भयंकर होता की इतका अविश्वसनीय होता की कोणी त्याचा विचार केला देखील नसेल. आकाशच्या उजव्या पायावर एक पांढरा चट्टा उमटला होता. त्याच्या पायाला एक मोठा चटका बसला होता. मोटरसायकल चालवत असताना त्याला मोठा प्रचंड चटका बसला होता आणि तो चटका बसल्यानंतर तिथे एक पांढरा भाग तयार झाला होता. म्हणजे त्याच्या पायावर एक पांढरा कोड उमटला होता. आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय, त्याचा तो पायावरचा कोड नाहीसा झाला होता. अक्षरशः मग पुढे काय घडलेलं आहे या घटनेत तुम्ही पहा. त्याच्या पायावरचा कोड नाहीसा झाला होता. भरपूर वेदना असायच्या पण त्या नाहीशा झाल्या. तो थोडा चालून आला तर दुखायचं, पण आता कसल्याही प्रकारच्या वेदना त्याच्या पायामध्ये कसलीही शिल्लक राहिली नव्हती. त्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही. त्याला वाटलं औषधाचा परिणाम असेल, पण औषध त्यांनी 2 महिन्यापूर्वीच बनवले आणि त्यांनी बंदही केले होते. मग असं कसं झालं? आता ते सत्य उलगडणार होतं. पुजाऱ्यांकडून इतिहास ऐकल्यानंतर त्या कुंडाकडे पाहण्याचा पत्रकाराचा दृष्टिकोन बदलला. ते आता केवळ कुंड नव्हते तर ते होतं शतनाशुतकाची श्रद्धा आणि इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम. शेकडो वर्षापूर्वी हेमाडपंथी वास्तुकलेने बांधलेले हे मंदिर, त्याच्या शेजारी असलेले कोड तीर्थ आज लाखो लोकांसाठी आशेचं केंद्र बनलेलं आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथली वास्तुकला पाहण्यासाठी सारखे आणि या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी आज महाराष्ट्रातून भाविक येत आहेत. काही ते आल्यानंतर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवतात, तर काहींचे आजार बऱ्या झाल्याचा त्यांचा अनुभव येतो. आता काही लोकांच्या हातावर सफेद डाग होते. 5 सोमवार अंघोळ केली त्यानंतर 90% फरक पडला. काही भाविकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विज्ञान कदाचित या पाण्याला मिनरल्स किंवा सायकोलॉजिक्स परफेक्ट इन्फेक्ट म्हणेल, पण ज्याला प्रत्यक्ष अनुभव येतो त्याच्यासाठी हा साक्षात भगवान शंकराचा आशीर्वाद आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर धर्माचं आचरण करणं गरजेचं आहे असं इथले लोक म्हणतात. याचा इतिहास असा आहे की शंकर स्वतः तिथे प्रकट झाले होते. त्यांनी राजाला वर मागायला सांगितलं. तेव्हा राजा म्हणाला, प्रभू मला दुसरं काही नको, फक्त ते कुशावर्ताचं पाणी मला इथे आणून द्या, जेणेकरून मी स्नान करून या शापातून मुक्त होईल. पुढे शंकराने तथास्तु म्हणलं आणि आपल्या त्रिशूळाने पाताळातून मार्ग काढून थेट त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्ताचं पाणी या कुंडात आणलं. जे पाणी तू पाहतोय थेट कुशावर्तातून आलेलं आहे. लक्षात घे, त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्तातून आलेलं पाणी अकोलेच्या तालुक्यातील या कुंडात आलेलं आहे. त्या पाण्यात स्नान करताच राजाची काया पूर्णपणे सोजावळ झाली होती.